राज्यामध्ये नवं सरकार आलं, नवे मुख्यमंत्री विराजमान झाले, भाजपसह शिवसेना राष्ट्रवादी सत्तेत आले. पण फायलींवरून शिवसेना राष्ट्रवादीमधला वाद काही संपत नाहीये. पुन्हा एकदा शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपल्या खात्याची कामं करण्यात अर्थ खात्याचा अडसर येतोय असा आरोप केलाय. निमित्त ठरला एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार. शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन खात्याला वेळेत निधी मिळत नाही अशी तक्रार करत अर्थमंत्री अजित पवारांबद्दल रोष व्यक्त केलाय. अर्थ खात्याने निधी दिला नसल्यानंच एसटी महामंडळाने आर्थिक संकटात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. तसंच परिवहनची फाईल अर्थ खातं अजित पवारांपर्यंत जाऊच देत नाही अशी तक्रारही त्यांनी केली. आमचं आहे तेच आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करत असताना ती जर वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका. आणि त्यात प्रामुख्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की आमच्या डिपार्टमेंटकडनं गेलेली फाईल वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं परस्पर आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवली जाते, वित्त खात्याच्या मंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही. ही शोकांतिका आहे, तसं होता कामा नये. ही वस्तुस्थिती आहे की 928 कोटी रुपयाची मागणी आम्ही अर्थ खात्याकडे केलेले असताना फक्त 272 कोटी जर आम्हाला मिळत असतील तर ते एस टी कामगारांचा पगारसुद्धा आम्ही योग्य प्रकारे करू शकत नाही. आणि त्याच तुटपुंज्या पगारातून ते आपलं कुटुंब चालवत असताना त्यांना जर वेळेवर पगार मिळाला नाही किंवा अपुरा पगार मिळाला नाही तर ही महाराष्ट्राची वास्तविकता काल एस टी कामगारांच्या ह्या 56% दिलेल्या पगारामुळे उघडकीस आली. पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे. दरम्यान अर्थमंत्री अजित पवारांनी या आरोपांवर उत्तर देताना तोट्यातल्या एसटी महामंडळाला नफ्यात आणायला काही उपाय सुचवले आहेत. पाहूया. तिला मागे पण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे प्रवासी येत नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण 250 ते 300 कोटी रुपये आम्ही सरकारमधनं बजेटमधनं द्यायचो आणि ते चालवत होतो. आता आपण 50% महिलांना तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे. बाकीच्या पण दिव्यांगांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना अशा काही आपण सवलती देतो. अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये त्याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल. आपल्या बसस्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत तर BOT तत्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी अजित पवारांच्या खात्यावर हल्लाबोल केल्यावर राष्ट्रवादीने आता थेट इशाराच देऊन टाकलाय. त्यांच्यापर्यंत फाईल पाठवत नाहीत हे सरनाईक साहेबांनी सांगावं आणि मीडिया समोर जाऊन बाईट दिल्यापेक्षा एकदा अर्थमंत्र्यांशी चर्चा करावी. पण अशा प्रकारे मीडिया समोर जाऊन उगाच काहीतरी बोलून महायुतीमध्ये कसं वितुष्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका. महायुतीच्या एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याकरता अशा कुरघोड्या करायच्या हे काही आम्ही राष्ट्रवादी खपून घेणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं. पण आमच्या नेतृत्वावर अशा प्रकारे पेड बातम्या चालवून बदनामी करण्याचं जर कटकारस्थान कोणी रचत असेल तर त्या ईट का जवाब फिर पत्थर से देंगे. एसटी महामंडळाच्या नव्या अध्यक्षपदाची सूत्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी राजशिष्टाचार मोडून ते अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांना भेटायला गेले आहेत. या बैठकीचं फलित म्हणजे उर्वरित 44% पगाराची रक्कम देता यावी यासाठी 120 कोटींचा निधी राज्य सरकारने तातडीने एसटी महामंडळाला देण्याचं ठरवलंय. पुढील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी हा 1 महिना आधीच एसटी महामंडळाला राज्य सरकार हस्तांतरित करेल असं देखील या बैठकीमध्ये सरनाईकांना सांगण्यात आलंय. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी वित्त खात्याच्या लोकांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करून आजच्या आज ताबडतोब 120 कोटी रुपये जे 44% पगाराचे कर्मचाऱ्यांचे होते ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ते आज जमा होतील. 1076 कोटीची आम्ही मागणी केली होती, त्यावर 120 कोटी रुपये हे आज देऊन उर्वरित रक्कम ही 3 टप्प्यामध्ये मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला ॲडव्हान्स जे आहे ते आमच्या डिपार्टमेंटला दिलं जाईल जेणेकरून सर्व कामगारांचा पैसा हा त्यांच्या खात्यामध्ये 7 तारखेच्या पूर्वी जमा होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.